शिकत नाही तयाच माणूस म्हणेल का? ओळखलं का मला? नाही, मी सावित्री. किती भोगेले, किती सोचले तरीही किती शिकवले. किती भोगेले, किती किती भोगले, किती सोचले तरीही किती शिकवले. तोंडी कोण कौतुक करताना ती मीच सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेसे पाटलाची ही कन्या आणि ज्योतिराव यांची पत्नी. ज्योतिराव फुले या नावाच्या महामानवाची झाले. हळूहळू मला कळायला लागले, ज्या माणसाशी माझे लग्न झाले आहे तो कुणी सर्वसाधारण माणूस नाही, तर समाजात जगण्याची इच्छा देणारा एक क्रांतिकारी सुनेच आहे. शिक्षणाचा ध्यास आणि शिक्षणाचा प्रसार दृश्य हा ज्योतिबाच्या मनात. असेच एकदा ते एका शाळेत गेले होते आणि तिथल्या 21 नावाच्या बॅडमी ज्योतिराव फुले यांना म्हणाले, महात्मा फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसारच करायचा आहे ना? तर स्त्रीला स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिकले. ते झाले. माझ्या राजकारणाकडे पाठी केली आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि माझा अभ्यास सुरू झाला. वेद 6, काना, मात्रा, वेलाची, उकार, सारं काही त्यांना जसा वेळ मिळेल तसा ते शिकवत असेल. कधी शेतात, कधी गोट्यात, तर कधी झाडाखाली. मला लिहायला आलं, मला वाचायला आलं आणि बघता मी काव्यस्थ झाले. आणि मला म्हणाले, आपल्या या लाख मुली त्यांच्या डोळ्याची आसनं दिसायची, त्यांची प्रगती करायची. मी कोणाची बहीण, मुलगी, पत्नी तर कोणाची आई
शिकेल आणि माझ्या मुलाची तयारी करेल. मला नवीन दप्तर, नवीन कपडे काही घेण्याची गरज नाही पडणार. मी ताईचे जुने कपडे, ताईचे जुनं दप्तर वापरेल. शाळेत जाईल, मोठी होईल, शिकेल आणि माझ्या मुलाची तयारीला लागेल. पण आई, तू मला मारू नको गं. जर तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाशील तर मी याचं दुःख मानू कसं करू? म्हणजे तू मला काढून टाकायला दवाखान्यात असल्याचं दुःख मानू की तू काही क्षण माझ्यासोबत आहेस त्याचा तर आनंद मानेल. सांग ना गं आई, सांग ना. बाबा कुणीतरी सांगावं, सांगा ना. आई, आई सांग ना गं. नुसती तुझी पुढे हत्या थांबून काय होणार? मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? सांगा. हा माझा लढा, माझ्या अस्तित्वाचा. सांगा. हा माझा लढा, माझ्या अस्तित्वाची. मला विचारायचं आहे त्या अस्तित्वाला आणि त्या रेणुकाला सुद्धा. मला विचारायचं आहे त्या अस्तित्वाला आणि त्या रेणुकाला सुद्धा की आपण इतकी वर्ष लढत राहिलो तरी आपण त्यात समाधानी आहोत का? आहोत का समाधानी? नाही ना. मग सांगा. पेटून तू रडू नको, पेटून तू रडू नको. कोणाची भीती घ्यायची नसते. ऐक मुली, तुला सांगते. ऐक मुली, तुला सांगते. पिंजऱ्यातच आता फडफडू नको, पिंजऱ्यातच आता फडफडू नको. या जमान्यातल्या दुर्योधनाची औलाद कमी नाही. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कोणाला कमी नाही. पेटून तू रडू नको, पेटून तू रडू नको. ऐक मुली, तुला सांगते. पेटून तू रडू नको, पेटून तू रडू नको. खंड लढवणार म्हणतात. इथे
त्यावेळी महाराजांनी अफजलखानाचा पुतळा खाली काढला होता, कारण त्यांच्याकडे वामनगी होती, त्यांच्या मनगटात बळ होतं, म्हणून ते शक्य केलं. आणि तुम्ही व्यसनामध्ये राहून तुमच्या मनगटात ताकदच नाही बसणार. तुम्ही म्हटलंय हिंदा लढवणार, मला कळलं तुम्ही काय करता. ह्या गोष्टीमुळे तुमच्या आई वडिलांचं काय हाल होत असेल, कसं वाटत असेल त्यांना, कसं वाटत असेल त्यांना. तुम्ही झाला हिंदा लढवायला. या व्यसनामध्ये तुमचं जीवन कधी नष्ट होईल तुम्हाला कळणार नाही. अजून ही वेळ गेली नाही. महाराजांची शपथ घ्या आणि तुमचं नवीन आयुष्य सुरू करा. तुमचं आयुष्य सुरू करा. तुम्हाला संगीत देतील तुमचं आयुष्य तुम्ही सुखायचं. मला माहिती आहे की मी चुकलो आहे, पण सगळ्याला लिहिलं मी कसे काय करणार. हे बघा, मला शेती जीवाला मारण्यासाठी ना झोपेची गरज नाही. माझ्यासोबत काटा आणून द्यायला बघा, चूक लागली ना अशाच शेती जीवाला तिकडे उडून जाईल. समोर शत्रू आला ना की तुम्ही त्याला आला काटवा आले सांगतो, ए 2 पॅक मारूया. मग बघा तुमच्या समोरचा शत्रू पण तुम्हाला तुमच्या वाटायला लागेल. तुम्ही पण या, तुम्ही पण झुंक मारला ना असे हवेत उडून जाईल. मला अजून समजतच नाही. महाराजांनी हे जर व्यसन त्यांनी सुरू केलं असतं तर आज मध्ये स्वातंत्र्य मिळालं असतं, स्वराज्य निर्माण करता आलं असतं. स्वराज्य निर्माण होणे ही श्रींची इच्छा होती आणि ती श्रींची इच्छा त्यांनी होती. तुम्ही या व्यसनाच्या पायी स्वतःची किंमतच विसरून गेला. तुम्ही तुमच्यासाठी भावना जगू नका, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी मात्र नक्की जगा. कारण त्यांना तुम्ही प्रिय आहात व त्यांच्यासाठी जगणं आवश्यकच आहे. बरोबर आहे. मला मित्राने म्हणाला की आता एकदा मारून काय मॅम रोजच्या ते पडल्या आणि मी बात केली. जेव्हा घरात माझी वस्तू भेटली ना तेव्हा तर काय मजा आली. आता मी स्वतःचं अस्तित्व उभं करणार आणि स्वतःची ओळख मी निर्माण करणार. मी शपथ घेतो की हे व्यसन मला संपवण्याआधी मी आता शपथ घेतो मी कधीच व्यसन करत नाही. डोळ्यात यशाची ज्योत पेटते. आजचा विद्यार्थी छोटासा वाटतो जरी, उद्याचा भारत त्याच्या हातात असतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे आजचा विद्यार्थी. हो तोच विद्यार्थी सकाळी गजर वाजला की म्हणतो, आई अजून 5 मिनिटं. पण हीच 5 मिनिटं कधी कधी आयुष्यात खूप मोठा नुकसान करून जातात. हे मात्र आपल्याला उशिराच कळतं. आजचा विद्यार्थी म्हणजे काय माहिती? हातात पुस्तक पण मनात मोबाईल, ऑनलाईन क्लास चालू, खाली गेम. शिक्षक विचारतात उत्तर काय आहे आणि आपण म्हणतो सर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. परीक्षेच्या आधी तेव्हा सर्वात जास्त आठवणारा विद्यार्थी आपणच. तेव्हा फक्त पास कर, पुढच्या वेळी नक्की अभ्यास करेल आणि निकाला
पण मित्रांनो, विनोद वेगळा आणि वास्तव वेगळा. आपण जे आहोत ते उद्या भारतात घडणार आहोत. मग उद्याचा भारत कसा असेल? स्वच्छ, सुरक्षित, प्रामाणिक की आळशी आणि जबाबदाऱ्या टाळणारा? हे कोण ठरवणार? आपणच. आपण जर आज अभ्यास टाळला, आपण जर आज वेळ वाया घालवला, तर उद्याचा भारत कोण पेल? तर उद्याचा भारत कसा पेलला? डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षक हे सर्व कोण असतात? हे कधीतरी आपल्यासारखे विद्यार्थी असतात. ते स्वप्न पाहतात, मेहनत करतात, अपयश पचवतात आणि पुन्हा उभे राहतात. सैनिक आपल्यासाठी सीमेवर आपला जीव धोक्यात घालतात. शास्त्रज्ञ रात्रंदिवस अभ्यास करून देशाचं नाव उज्ज्वल करतात. आपण काय करतो? आपण अभ्यास करून चांगले नागरिक बनून देशाला काहीतरी परत देऊ शकतो. जेव्हा आकाशात तिरंगा फडकतो तेव्हा आपल्या सर्वांच्या छातीत अभिमान भरतो येतो. पण या तिरंग्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी फक्त सैनिकांची आहे का? नाही, ती आपलीही आहे. देश बदलायचा असेल तर आपल्याला बदलावं लागेल. म्हणून मी ठरवले, मी मोबाईलचा गुलाम होणार नाही, मी आळशीपणाचा मित्र होणार नाही, मी कारणं देणारा विद्यार्थी होणार नाही, मी मेहनती विद्यार्थी होईल, मी प्रामाणिक नागरिक होईल, मी देशाचा आत्मसन्मान होईल. कारण मी फक्त विद्यार्थी नाही, मी आहे उद्याचा भारत. मेहनतीने बीज पेरूया आज, कर्तृत्वाच्या या वाटेवर चालूया आपण. आजचा विद्यार्थी होऊया आपण. आजचा विद्यार्थी होऊया आपण. सत्कृत आहे, प्रामाणिक. उद्याचा भारत बनवूया आपण जगात सर्वात महान आणि अद्वितीय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नको म्हणू, वाईट व्यसनांनी स्वप्न नको जळू. आजच ठरूया धैर्य मनाशी, आजच ठरूया धैर्य मनाशी. व्यसनमुक्त भारत घडवूया आपल्या हाताशी, व्यसनमुक्त भारत घडवूया आपल्या हाताशी. नमस्कार, आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो बोलणार आहे तो म्हणजे व्यसनमुक्ती. आजकाल काही मुलांना वाटतं सिगारेट होती की आपण हिरो दिसतो, दूर सुद्धा की वाटतं वा काय स्टाईल आहे. पण खरं काय, तो दूर फक्त फुफ्फुसात जातो आणि हळूहळू आपलं आयुष्य खराब होतं. काही जण म्हणतात फक्त एकदाच करतो, पण ते व्यसन फक्त एकदाच राहत नाही, ते हळूहळू मित्र बनतं आणि मग मालक बनतं. काही जण म्हणतात ताण कमी होतो. अरे ताण कमी करायला व्यायाम आहे, खेळ आहे, मित्र आहे, व्यायाम आहे, संगीत आहे. व्यसन म्हणजे ताण कमी करणं नाही, तर आयुष्य कमी करणं आहे. सरकारची घरांनी सारखा मोठे सरकारची घरांनी सारखा मोठे उपलब्ध असतात. आम्ही मुलींना त्यांची काय करतो? मी छत्रपती शिवरायांची सूर हे त्यांना कळायला हवं.
की तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो, दात खराब होतात, श्वास घेण्यात त्रास होतो. अगं तुला भीती वाटते. तुला जर काही झालं तर? अगं पाहुणा, मला काय होणार नाही, मी आहे ना घरी. पण जर तिला रोज तंबाखू पळताना बघितलं तर तिच्याकडून काय शिकणार? म्हणजे तू माझ्याकडून शिकतेस? हो, मी तुझ्याकडून शिकते, कारण तू माझ्या आदर्श आहेस. आणि जर मी तुला रोज बघितलं तर मी तुझ्याकडून हे शिकणार. आणि जे तू रोज तंबाखू पळतेस ते मला बरोबर वाटतं. पण मला माझी अशी निरोगी हवी आहे. माझा याच्याचा आनंद घेतला पाहिजेस. अगं कोणी एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो, खूपच. अगं म्हणूनच सांगते ना, तंबाखू सोडून दे. हो ग, मी तंबाखू सोडेन, पण सवय सुटणार नाही. खरंच सांगते, सवय सुटणार नाही. हे हात आपोआप सरकले जातात. आजी, या तंबाखूच्या डबीने मला कित्येक वर्ष गुलाम ठेवलं ग. पण माझी नाराज मला मुक्त करायला आली. आजपासून मी तंबाखूला नाही म्हणते. तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. खरंच दे वचन? हो, दिलं वचन. पण जर माझा हात त्या डबीकडे गेला तर तू मला आठवण करून देशील? तसं मी प्रयत्नही करेन, कारण हेच तर बीजेपी होईल. ह्यालाच तर तुम्ही ताकद म्हणतात. हो आजी, अगदी बरोबर. आपल्या घरात असे व्यक्ती असतात, त्यांच्यावर रागावू नका, त्यांना प्रेमाने समजावा. कारण व्यसन सोडवण्यासाठी खरं तर प्रेमाची गरज आहे, औषधांची नाही. हो, अगदी बरोबर बोललीस. म्हणजे आजपासून मी नवं आयुष्य सुरू करणार आहे, व्यसनमुक्त आयुष्य. काय झालं शोभा? आज इतके
तेव्हा तेवढं ते काय काय हे राजन सरकार और काय हे जग राजन त्यांना असं काय करायचं की एकच दरवाजा आणि त्यासुद्धा जे सूर्य तरंगत अजून त्याचे पातळ्या नवनवीन